जनाबाईला पुढं उभे गिरीन जनाबाईने देवाला सांगितलं देवा तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही लक्षात ठेव. अरे तुला बोलवलं नाही तर तू बिना आमंत्रणाचा आलास. माझी गोदरी तू चोरलीस. तुम्ही जोक समजू नका. मी तुकोबऱ्यांच्या भाषेत तुम्हाला सांगतो. जोवरी चळना गा तोवरी म्हणती माझा माझा. जोवरी चळना गा तोवरी म्हणती माझा माझा. माने तिला न थोर दे सुखाची काजा. जोवरी चळना गा जोपर्यंत तुम्ही सगळं देताय तोपर्यंत घरातले माणसं खुश आहेत लक्षात ठेवतो. म्हातारे माणसाच्या जवळ जाऊन बसा फक्त तुम्ही आणि त्यांचं फक्त ऐका. ती सहज सांगतात काय नाही बुवा पोटरची नोकरी केली लय पैसा मिळाला बायकोकडे करून धाडच नाही त्याचं बोलायचं बायकोच तिकडे बघून आणखी मी वाटोळं लावलं सगळं. लेकीला दे लेकाला दे जावायला दे. आता काय नाही माझ्यापेक्षा. आता माझ्याजवळ काय नाही. बिडीचा बंडल पाहिजे. सकाळचं 3 बऱ्या सुनला हाक मारल्या का मला रुपया दे बिडीचा बंडल आणायला. तसं म्हणते म्हातारपणे बिड्या लय वड वाटते त्या. लक्षात ठेवा. सावध राहा सावध राहा. खूप अवघड आहे. लक्षात ठेवा खूप अवघड आहे. मी सरकारी नोकरी केली साहेब. 21 वर्ष मी ऑफिसर होतो कंपनीमध्ये. किती वर्ष? 21 वर्ष नोकरी केली मी. अपघाताने मला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. पण ज्यावेळेस मी नोकरीला होतो ना त्यावेळेस बायको रात्री 11 वाजता 11 वाजता जागीच राहायची. दादर जोडून बुटाचा आवाज दरवाजा उघडा. कधी खडी नाही वाजवायला लागली. हात गेले गेलेस काय करू तुम्हाला. भजी तोडू 2-3 मिरची तोडू पुऱ्या करू का पुऱ्या काय हे उठरे जा बासुंदी घेऊन ये. आणि सगळं ऐकलं मला आज मी ब्रह्म पाहिले. त्यावेळी वाटायचं मला काय कसलं रे बाबा देवा नशीब तरी काय माझं असेल. मी माझं राहू दे असं राहू दे. हो 12 वाजल्या तरी ती कामच करायची. कधी कधी मी थांब मी भांडी घासतो. कुठं कटाळतीस तू आधी बस. हसू नका तुम्ही बी केलंय. फक्त तुम्हाला दुसऱ्याचं ऐकायची सवय आहे एवढाच फरक आहे. तुम्ही आपण सगळे त्याच मापातले. फक्त काय तुम्हाला राग येऊ नये म्हणून माझं सांगतोय. तुम्ही त्यातच बसताय. आणि त्याच्यानंतर नोकरी गेली पैसा गेला सगळं मोकळं झालं. आता लागलो भजन कीर्तन दिंडी पारायण. मग मुंबईवरनं कीर्तन करून गेलं समजा. पहिलं किती उशिरा गेलं तर दरवाजा कधी वाजवला नाही बेल नाही कधी वाजवली. वाटच बघत बसायची. आता काय नाही निवांत जेवण खाऊन झोपून जाते. आपण जायचं बाहेर दरवाजा वाजवायचा. हळूहळू आधी वाजवायचा. मोठ्याने वाजवायला सैन होत नाही. परत जरा थोडासा आणखीन मोठ्याने. परत तिसरी जोरात थाप. मग तिसऱ्या थापाला शेजारी जागा होतो आणि तो बाहेर होतो. म्हणजे महाराज चटई देऊ का झोपायला गॅलरी. मीच आपलं बारीक तोंड करायला सांगायचं नाही हो. ती काय दिवसभर कामाने कंटाळलेली असते ना. उठेल ती उठेल तुम्ही जावा झोपा. ती झोपत नाही. ते दरवाजे थोडा ढकलतो ना काय कानावे ते काय नाही काय कानावे. किस्ती फजिती करते किस्ती नाही ते बघा थांबतो. मग 4थ्या ठोक्याला ती असा मारला की उघडते. बरं दरवाजा उघडायची पद्धत तरी कशी. उठून नाही गुडघ्यावरती येऊनच रांगत रांगत. कदूर उशी खाली की असं सत्य साहेब बाबा आज जावं का पळून जावं याचं भान नाही. आणि वरनं हळी आणखीन लाज वाटते का धडा 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 वाजवत आहे. दिवसभर माणूस काम करून कटाळते झोपते. तुम्हाला काय झालं आतना आवाज तेवढे शेजारी म्हणजे मी ऐकलं तुला काय म्हणली ती. तू किती बी कंबर बांधून लोकांना सांग घरी तुझा पान होताच. विठाला चला सोडून द्या तो विषय सोडून द्या. प्रपंचातली दुःख खूप मोठी आहेत लक्षात ठेवा. बारकी दुःख नाही प्रपंचात. रोज नवीन दुःख तयार होतं. रोज नवीन दुःख तयार होतं प्रपंचामध्ये. कधी सुख नाही प्रपंचामध्ये. आणि जर प्रपंचात सुख असतं तर समर्थ रामदासांना हा श्लोक तयार करावा लागला नसता. जगी सर्व सुखी. महाराष्ट्राचं नाही सांगत ते. जुईनगरचं नाही सांगत ते. भारताचं नाही सांगत ते. जगी सर्व सुखी असा कोण आहे आणि विचारी मनात तुमची शोधणी पाहिजे. जगामध्ये सर्व सुख संपन्न मनुष्य तुम्हाला दिसणार नाही. फक्त संतच्या जगामध्ये सुखी आहे. अवघाची संसार
सांगतो तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही परमार्थ मार्गामध्ये धीर धरत नाहीये अंतिम सुखापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. साधू संत सांगतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तीन. आपल्याकडे आहे का आनंद सांगा तुम्ही? त्यांच्याकडे आनंद आहे. आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंद. अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवी. अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता त्रैलोक्यामध्ये आम्हाला आनंद आहे. धन्य आनंदाची सापडली संत सज्जन भेटले सापडले वेळ त्याने संत सज्जन भेटले. कृपाळू शब्द अत्यंत महत्वाचा आहे. काय जगामध्ये कृपा फक्त संताजवळच आहे. देव कृतज्ञ नाही हो. देव कोण आहे? कृतज्ञ नाही देव. संत कृतज्ञ नाही आहेत. संत का नाहीत कृतज्ञ? का संतांची हळी दिली ती सर्वांसाठी दिली. या रे लहान बोलवले, लहानानंतर थोर बोलवले. वाक्यरचना किती सुंदर केली बघा. या रे आधी लहानाला बोलवलं आणि मग थोरांना बोलवलं. आता समजा इथं मुख्यमंत्री आले, आपण अगोदर कोणाला बोलू? मुख्यमंत्री बोलू. बाकीच्या माणसाला पोलीस धक्का मारून बाहेर करतील नाही सांगा तुम्ही. हे साहेबांना रस्ता द्या पहिला, बाकीच्या तिथं तसं नाही ना. या रे लहान आणि नंतर थोर, याती भलती नारी नर आदी करुणवेश. काय उतरायचं सगळ्यांना बरोबर घेतलं त्यांनी. धीर शब्द लक्षात ठेवा तुम्ही. जीवनामध्ये धीर अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला थांबायला वेळ नाही. आपल्याला मुंबईचं काम आहे 6:13, 6:12. या घड्याळ आपलं काम चालतं. इथं धीर शब्द सांगितला. अरे वैकुंठ गमनाला जाईपर्यंत धीर धरला. वैकुंठ गमनाला जाईपर्यंत, समाधी स्थळापर्यंत जाईपर्यंत धीर धरला. ही सोपी गोष्ट लक्षात ठेवा. समाधीला जाईपर्यंत धीर धरला, वैकुंठाला जाईपर्यंत धीर धरला. धरावा पै धीर भजन मार्ग. भजन मार्गामधला धीर हा तुम्हाला अंतिम सुखापर्यंत पोहोचू शकतो. हा धीर येईल कसा? का धीर येण्यासाठी आपलं चित्त चंचल असता कामा नये. ते चंचल चित्ताला स्थिर करायचे. पण कुठे करायचं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. चंचल चित्तासी ठेवोनी आठाया.
मार्गामध्ये धीर कधी येऊ शकतो? हे चंचल असणारं चित्त आहे ते स्थिर झालं पाहिजे. चित्त खूप चंचल आहे म्हणून प्रत्येक साधू संतांनी चित्तावरती जोर दिला. चित्ती तुझी पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमची वर्णावे. चित्तावरती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. चित्तावरती लक्ष ठेवा. हे चित्त चंचल आहे आणि चंचल चित्त हे साधू जवळ गेल्यानंतर स्थिर होऊ शकतं, बाकी ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. चंचल चित्ताची ठेवून या टाया. कुठं सांगितलं? संताची पायी लीन व्हावे. लीन म्हणजे नम्रतापूर्वक संताजवळ जायला पाहिजे. काय लोक म्हणतात माझी 35 वर्ष गेली महाराजांच्या बरोबर. अरे भजी खाल्ल्याशिवाय जर केलंच तरी का? तू 35 वर्ष राहिला की, तू महाराजांच्या बरोबर 35 वर्ष राहिलास, पण महाराजांच्या बरोबर महाराजांच्या ताटातलं खाल्ल्याशिवाय तू केलं तरी का? चंचल चित्ताची ठेवून या ठाई, संतांची पायी लीन व्हावी. ज्ञानोबरायांना एवढं ज्ञान झालं मोठं, ती ज्ञानाची देवताच होती. निवृत्तनाथाच्या तोंडातले शब्द आहेत ज्ञानोबराय समाधीस्थ जात असताना. ज्यावेळी माझे ज्ञानोबराय समाधीला गेले आणि निवृत्तनाथाच्या डोळ्यातून पाणी आलं, निवृत्तनाथाला रडलेलं बघून कोणतरी त्यांना विचारलं की महाराज तुम्ही रडत? भगवान परमात्म्या डोळ्यातून पाणी आलं. निवृत्तनाथाला विचारलं तुम्ही का रडता? तर निवृत्तनाथाने उत्तर दिलं, अमर्यादा कधी केली नाही येणे आणि गुरु शिष्यपणे सिद्धी नेली. कधीच अमर्यादा केली नाही. आणि तुम्हाला सांगू, गुरुच्या अमर्यादा कधीच करू नये. कधीच. गुरुची अमर्यादा केल्यानंतर जे पाप घडतं त्या पापाला पापक्षालन करण्यासाठी ह्या पृथ्वी तलावरती कोणतंही तीर्थक्षेत्र नाही. कोणतं तीर्थक्षेत्र नाही. नाहीच जमलं तुम्हाला तर एक काम करा, तुकोराचं एक काढून जाता जात तुम्हाला सांगून जातो. संत संगती न करावा वास, एखादा गुणदोष अंगा येतो, मग तया दोषा नाही परिहार, आणि होईला पार सुकृतांचा. ते पुण्य कुठं झाले म्हणून सांगता येणार नाही. मग त्या दोषाला परिहार अजिबात नाही. लक्षात ठेवा. धीर हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे आणि ह्या सगळ्या मंडळींनी धीर धरला. लक्षात ठेवा. साधू जगाचा उद्धार करू शकतो, साधूच तुम्हाला सन्मार्गाला लावू शकतो. साधू शिवाय सन्मार्गाला लावण्याची ताकद स्वतः भगवान परमात्म्यात सुद्धा नाही. चुकून वाल्या कोळ्याला जर देव भेटला असतं तर रामायण आपल्याला बघायला मिळालं नसतं. नारद महर्षी भेटले म्हणून आपल्याला रामायण बघायला मिळते. लक्षात ठेवा. कारण नारदाने त्याला उपदेश केला आणि तो उपदेश एवढी माणसं मारणारा, एवढे मर्डर करणारा, एवढे दरोडे टाकणारा नारद महर्षी आपला वाल्या कोळी एवढे दरोड टाकणारा, एवढी माणसं मारणारा नारदाच्या एका शब्दाच्या खातर लीन होत होता. नाव घेऊन येणे देवाचे हे प्रीत हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव आपल्या राज्यात घ्यायचं नाही हे हिरण्यकश्यपूचं प्रीत होतं. पण नारदाचं भजन 3-3 तास तो ऐकत बसलो. साधू संताला सगळीकडे मान आहे. लक्षात ठेवा. कुणीकडे मान नाही असं, सगळीकडे मान आहे. संतांची पायी लीन व्हावी. चिंता करत नाही, चिंता मुक्त करतो. साधू तुम्हाला काय करतो? चिंतेतून मुक्त करतो. एक राजा होता आणि त्या राजाने छोटीशी गोष्ट सांगतो आणि पुढे चलतो. त्या राजाने प्रधानजीला बोलून प्रधानाला सांगितलं, प्रधानजी आपल्या राज्यात किती संपत्ती ते मला सांगा. आपल्या राज्यामध्ये किती संपत्ती ते सांगा. प्रधानजी म्हणले ठीक आहे सांगतो. प्रधानजीने ती सगळी पुस्तकं वह्या बिया सगळ्या आणल्या. म्हणजे कुठं सोनं किती, पैसे किती, जवाहर किती, सगळं ते आणलं आणि ते एवढी मोठी ट्रक भरून आणला. आणि राजा सांगितलं एवढी संपत्ती. हे मला एका भाषेत सांगा, मला एका भाषेत सांगा आपल्या राज्यात संपत्ती किती आहे. प्रधानजीने एका भाषेत सांगितलं की आपल्या राज्यात तुमच्या इथनं पुढच्या 8 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे. किती पिढ्या? 8 पिढ्या. म्हणजे 8वी पिढी ह्या राजाला येंग लावून विचारणार नाही. 8 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आपल्या राज्यात आहे. एवढी गोष्ट ऐकल्याबरोबर राजा बेशुद्ध पडला. धाडकन जमिनी कोसळला. राणीसाहेब आतून आल्या. राजाला वारा घातला. राजाला पाणी मारत थोडं सावध केलं. म्हणले काय झालं नेमकं? एकाही की तुम्हाला काय झालं नेमकं? काय नाही म्हणले मला चिंता वाटते ग. रडायला सुरुवात केली. मला चिंता वाटते. कोणती चिंता वाटते तुम्हाला? जगामध्ये सगळी चिंता मी तुमची दूर करू शकतो. कोणती चिंता वाटते? माझी 9वी पिढी काय खाईल? प्रधानजीने किती पिढ्या सांगितली? त्या 8 पिढ्या. हे काय सांगतोय? माझी 9वी पिढी काय खाईल?
अहो खायला नाही तर मातीच जाईल, तुम्ही शांत राहा म्हणजे तुमच्या जीवाला धोका पत्करून घेऊ नका. तरी राजे डोक्यातनं तो विचार जायला गेलाय, माझी नवी पिढी काय खाईल नेमकं. छताकडे लक्ष लावलं राजाने. सकाळ जेवला नाही काय नाही तसंच पडून राहता. आणि 15-15 मिनिटाची पाणी तरी प्या. नको पाणी मला, माझी नवी पिढी काय खाईल. तेवढ्या दिवस साधू तिथं आला. साधू तिथं आल्याबरोबर साधूने पहिले राजे रजवाडे साधूचा आदर सत्कार करायचे. साधू तिथं आल्याबरोबर साधूला राजाने सुग्रास भोजन बनवलं. साधू राजापुढे बसून जेवला. जेवण वगैरे राजा म्हणले तुम्ही जेवा. नाही म्हणले मला नाही जेवायचं, तुम्ही जेवा म्हणले. राजा म्हणला तुम्ही जेवा. हा साधू पोट भरून जेवला. तांब्याभर ताक पिला साधू. आणि डोळ्याला धुंदी आली. मध्याह्न काळ 12 वाजले होते. लगेच त्याने आपली हाताची उशी केली आणि पडला. तिथेच त्याची झोप लागली साधूची. पडल्या पडल्या ज्याला झोप लागते ते समजायचं आपल्या जीवनामध्ये आनंदाचा प्रवास चालू आहे. आणि पडून पुन्हा उठून, पुन्हा पडून पुन्हा उठून, पुन्हा पडून पुन्हा उठून पहाटे 4 वाजता नुकताच डोळा लागतो. त्यांनी समजायचं आपल्या जीवनामध्ये दुःखाचा रस्ता चालू आहे. पटकन झोप लागली. तुम्ही वारीला किती जण येता इथले? बरेच येत असाल वारीला. वारकरी काही झोपतात माहिती आहे तुम्हाला? चिखल असो, पाणी असो, ऊन असो, वारा असो, काही असो, पताका घेतली पडला की डुलका. आनंद आहे. मग जेवले ते, झोपले आणि झोपेतून जागे झाले. जागे झाले की आपलं उपारनाथ झटकलं, आपलं खांद्यावर टाकलं आणि दरवाजा बाहेर पुढचा प्रवास चालू. कळत राणी बाहेर आली. म्हणजे हो महाराज थांबा की 5 मिनिटं. चपात्या तयार आहेत, थोडी बटाट्याची भाजी बनवते, संध्याकाळच्या तुम्हाला बांधून देते आणि जाऊन जेव. कुठंतरी जेव्हा संध्याकाळी तुम्ही संन्याशी कुठं मिळते कुठे आपल्या एवढी 4-5 शुगरी बांधून तुम्हाला देते, 4-5 चपात्या पोळ्या बांधून देते, कुठं जेव्हा. त्या साधूने मागायला नाही बघितली. रात्री चिंता कोण करते? रात्रीची चिंता कोण करते? रात्रीची चिंता कोण करते? एवढाच शब्द राजाने ऐकला आणि ताडकन राजा उठला. रातची चिंता करत नाही आणि मी नवी पिढी काय करायची चिंता करतोय. माणूस एक गाढव आहे. राजा पटकन उठला. साधूचा पाय तर श्री संतांच्या माताचा साष्टांग एकरी दंड होत. विश्रांती पावलो संभाळ तरी वाढ. महाराज मी माझं जीवन सकाळपासून उदास मला वाटत होतं आणि मला चिंता होती माझी नवी पिढी नेमकं काय खाईल. आणि तुम्ही संध्याकाळची चिंता करत नाही. तुमच्यासारखा गुरु मला विश्वास कोणी मिळणार नाही. खट्ट मिठी मारली पायाला, आश्रुत अभिषेक घातला. जर साधू भेटला नसता तर राजा काळजी करून करून मेला असता आणि आपण सगळे त्याच्या मैताला गेलो असतो. संतांचे पायी लीन व्हावे. नुसतं लीन नाही, अंतकरणामध्ये भाव पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या भावाचा हात
तुकोबराय सांगताय साधू संताला लीन व्हायचंय, पण भावना कोणती पाहिजे? मग महाराज सांग, भावाचा भया धरावा निश्चय, भावा पाहिजे अंतःकरणामध्ये. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला फळ नाही, लक्षात ठेवा. काय बोललो मी? थोडं तुम्हाला दुःख लागलं या गोष्टीचं, पण ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला फळ नाही. फळ कोणाला आहे? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, मग कृपा करी हरिता यावे. आमच्या देवाची कृपा का होत नाही? कुठेशी आलंय पारायण करताना व्यासपीठ चालक बोंबलून सांगतो ज्ञानेश्वरी लक्षात असू द्या तुमचं. पारायणाचे प्रकार 2-3 आहेत. एक माकड पारायण, एक बोट पारायण आणि एक ओठ पारायण. काय बोललो मी? एक माकड पारायण, हे माकड पारायण. एक बोट पारायण, फक्त वहीवरनं बोट फिरवायचं, लोकांना वाटते वाचतोय बरं का. आणि एक ओठ पारायण, म्हणजे लोकांना पारणं ध्यानावर घ्यायचं. ह्याला कुठं आलंय माहिती नसते, हे कुठं आलं ह्याला माहिती असते. मध्येच मोबाईलवरती मेसेज, ती एक दुखणं लय मोठं आहे. व्यासपीठ चालक प्रामाणिकपणे वाचत असतो. सगळेच लोक अशी म्हणत नाही बरं का, मी तुमच्यात लोक खूप चांगले आहेत, कारण मला अजून जायचं आहे. इथं महाराज सांगतायत भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, आणि मग हरी कृपा करी दयावरी. अंतकरणात येईल काय? भाव. माझे वडील, एक गीत फार सुंदर माझे वडील खूप चांगले होते, परमार्थिक होते, सुरंशीला माहिती आहे. सांगून त्यांनी जगात निरोप घेतला. खूप चांगला महात्मा होता. ते भजनात बसले ना, ते काय कुठल्या गाथेतला अभंग नव्हतं, पण पद असंच, विठ्ठल विठ्ठल भाव भुकेला हरी, भाव भुकेला हरी, करी तसे भक्ताची चाकरी, करी तसे भक्ताची चाकरी. भेटी आला सुदाम देव, भेटी आला. इतकं गोड गीत म्हणायचं ते, इतकं गोड गीत. प्रचंड गरिबी, पण गरिबी छाटा चेहऱ्यावरती कधीच नाही. अंतकरणात काय पाहिजे? भाव पाहिजे. भाव अंतकरणात असेल तर देवाच्या बापाच्या बापाच्या बापालाही कृपा अडवता येत नाही.